साक्षात लक्ष्मी मातेने, जगदंबेने ही सृष्टीची सृजनशक्ती म्हणजे काय? एखाद्या कळीचं फुल होणं, एखाद्या फुलाचं फळ होणं, एखादं बाळ जन्माला येणं, याला सृजनशक्ती म्हणतात. आणि ह्या सृजनशक्तीची पूजा आहे. मकर संक्रांत म्हणजे आलेल्या ओंब्यांची, हरभऱ्यांची याची पूजा आहे. म्हणजे ही पूजा कसली आहे? जी निर्मितीची शक्ती आहे, जी एका स्त्रीला दिलेली आहे देवाने, की ती एक बाळ निर्माण करू शकते. ह्या सृजन शक्तीची ही पूजा आहे. तिला मी वंदन करत आहे. तिच्या चरणांवर डोकं ठेवताना मला भीती वाटत आहे. लांबूनच नमस्कार करत आहे. माझ्याबरोबर माझ्या घरातले सगळे कुटुंबीय बसलेले आहे, हात जोडत आहे आणि मनातली जी इच्छा आहे ती इच्छा मी तिच्या समोर सांगत आहे. माझं काही काम अडकलंय, माझी काही अडचण आहे नाही काही, तर तिला सांगायचं की सतत आई म्हणून तू माझ्या पाठीशी राहा, तुझी कृपा माझ्यावर राहू दे, अशी प्रार्थना करायची. याच्यापेक्षा मकर संक्रांतीची आणखी सुंदर पूजा काय करू शकणार आहे? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. दोन्ही हात एकमेकावर घासायचे. ही लक्ष्मी मातेची एनर्जी माझ्या केसापासून माझ्या पायापर्यंत घ्यायची आहे. डोळे बंद ठेवायचे. 3 वेळा ओंकार करणार आहोत आपण. विचार करायचा, स्वामी माझ्या डोक्यावर उभे आहेत आणि दोन्ही हाताने मला आशीर्वाद देत आहेत. त्यांच्या दोन्ही हाताचं छत्र आता माझ्या डोक्यावर इथे आणि माझ्या घरावर. त्यांनी ओंजळीमध्ये माझं घर पकडलं आहे. एक हात खाली, एक हात वरती. ज्या घरावर, ज्याच्यावर स्वामींनी हात ठेवला आहे तिथे काही न्यू होणार आहे का, किंवा कसला त्रास असणार आहे? अशा गुरूंच्या छत्राखाली मी बसते. त्यांच्या कृपेचा, त्यांच्या हातांना प्रकाशाची किरण माझ्यावर आणि माझ्या घरावर पडत आहेत. माझे सगळं दैन्य, दुःख, त्रास, ज्या गोष्टी नाही आहे त्या नष्ट होऊन मी सर्व संपन्न झाली आहे. माझ्या शरीरात एखादी गोष्टीची कमी असेल तर ती महाराजांच्या प्रकाशामुळे माझ्या शरीरात येत आहे. त्यामुळे मला काही दुखणं, काही त्रास कसा असू शकणार आहे? त्यामुळे नेहमी सकाळी उठल्यावर विचार करायचा की एक हात महाराजांचा खाली, एक वरती, आणि त्याच्यामध्ये मी आणि माझं कुटुंब आणि माझं घर, माझा स्वामींचा मठ, आम्ही सर्व याच्यामध्ये सामावून. किती नशीबवान आहे, मला माझ्या नशिबाचा हेवा वाटतोय. एवढी मोठी गुरुकृपा माझ्यावर कशामुळे झाली? अशी कुठल्या जन्मात मी काय पुण्याई केली होती की महाराजांनी माझ्या डोक्यावर, माझ्या घरावर हात ठेवावा? एवढं मी काय कर्तृत्व केलं होतं? असा स्वामींना प्रार्थना करायची की तुमचं कृपा छत्र माझ्यावर ठेवायचं. पुन्हा दोन्ही हात घासायचे. डोक्यापासून पायापर्यंत ती एनर्जी घ्यायची आहे आणि सावकाश डोळे उघडायचे. डोळे उघडल्यावर स्वामींच्या चरणांकडे बघायचा प्रयत्न करायचा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. पुन्हा मी एकदा म्हणते, तुम्ही माझ्यावर श्री स्वामी समर्थ म्हणायचं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? मी आनंदी आहे, मी समाधानी आहे, कारण मी स्वामी भक्त आहे. प्रत्येक स्त्रीच्या वर्षभरातल्या आवडत्या सणापैकी वन ऑफ आहे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांत म्हणजे कळंबोलीमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात मकर संक्रांत साजरी केली जाते ती मी कुठेच बघितली नाहीये. पूर्ण रस्ते भरलेले असतात. त्या गजऱ्यावाल्यांचा तर त्या दिवशी एवढा म्हणजे विक्री होत असेल, आणि फोटोग्राफर मैत्रिणींची फोटो, म्हणजे मी खिडकीतनं बघत असते, बायका जात असतात. अतिशय म्हणजे वटपौर्णिमा, मकर संक्रांत हे 2 सण कळंबोलीमध्ये खूप उत्साहामध्ये, सगळ्या मंदिरांमध्ये गर्दी असते. तर तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या मकर संक्रांतीची शुभेच्छा. वर्षातला पहिला सण आहे ना हा? हो की नाही? नाही, हा वर्षाचा शेवटचा सण आहे. याच्यासाठी की इंग्लिश वर्षाप्रमाणे हा वर्षाचा
पहिला सण आहे. पण आपल्या हिंदू सनातन धर्माप्रमाणे आता काय येणार आहे, होळी येणार आहे आणि त्यानंतर पाडवा, शेवटचा दिवस गोड व्हावा. वर्षाचा शेवट आलेला आहे मराठी वर्षाचा. आणि आता मी काय करायचं आहे ना, तर कोणाची उनी धुनी काढायची नाहीये. माझ्याकडनं उलट कोणाच्या काही चुका झाल्या असतील, माझ्याकडनं काही चुकलं असेल किंवा कोणाकडनं काही चुकलं असेल, हे सगळं विसरायचंय, तिळगुळ घ्यायचंय आणि प्रेमाने त्यांना द्यायचंय. आणि सगळ्यांना काय म्हणतो आपण, गोड गोड बोला. त्यामुळे कोणाशी भांडण झालं असेल, बाजूशीशी मैत्रिणी कोणाशीही, तर तिळगुळ आठवणीने देऊन यायचंय. म्हणजे ह्या वर्षाचा जो हिशोब आहे जेव्हा आपण करणार आहे त्याचा शून्य यायला पाहिजे. तर त्या हिशोबात शेवटी काही माझं तिच्याशी जमतच नाही, तिला बघितलं की मी इकडे तोड करून घेते, असा वाईट कडवटपणा आपल्यामध्ये नको आहे. त्याच्यामुळे हा वर्षाचा शेवटचा सण आहे. आवर्जून जिच्याशी बोलत नाही ना, मुद्दाम तिच्या घरी जा. तुम्ही तिळाचे 2 लाडू घेऊन गेल्यावर ती म्हणणार आहे का मी तुझ्याशी बोलत नाही, दारातनं बाहेर जा. उलट तिला वाटेल अरे हे एक पाऊल मी नाही उचलू शकली, पण आज हिंमत करून ही आली, सरळ मिठी मारा त्या व्यक्तीला ज्याच्याशी बोलत नाही ना, 2 लाडू देऊन या. तिच्या मनात काय असेल देव जाणे, पण मी स्वामी भक्त आहे ना म्हटलं पाहिजे. खरंच ती स्वामींच्या मठात जाते ना, तिच्या वागण्यामध्ये बदल झालेला आहे. असा हा मकर संक्रांतीचा सण. 3 दिवसामध्ये हा सण येतो. 14 तारखेला भोगी आहे, 15 तारखेला मकर संक्रांत आणि 16 तारखेला करी दिन बोलतात. भोगीला काय काय करायचं, तुम्ही सगळे ह्या सणांमध्ये एक्सपर्ट आहात. फक्त मी पूर्वीच्या काही गावातला प्रमुख यायचा, सगळ्यांना वाचायला यायचं नाही, त्यामुळे ते पंचांग वाचून दाखवायचे की संक्रांत कशावर बसून येणार आहे, कुठला रंग घालायचा नाहीये, कुठला घालायचा आहे, काय गोष्टी वर्ज्य आहे, ते पंचांग आहे तेवढंच मी वाचून दाखवणार आहे. अशी ही आज उपस्थिती थोडीशी कमी आहे, तर सगळ्यांच्या घरी काय आहे, महालक्ष्मी मातेचा आज उद्यापन आहे. त्यांचंही बरोबर आहे की आज माझ्या घरी महालक्ष्मी माता येणार आहे आणि मी कसं काय बाहेर जायचंय. पण त्यांच्यासाठी एक उत्तर सांगते, सगळ्यात श्रेष्ठ तत्व हे गुरु आहे. आपण मागच्या वेळेस देवघराची रचना बघितली होती, त्यात वरच्या पायरीवर कोण होतं, गुरु होते. त्या महालक्ष्मी मातेलाही सांगून यायचं तू थांबत, अर्ध्या तासामध्ये मी दर्शन घेऊन येते आणि मग तू पण आहे आणि मी पण आहे. भोगीचा मकर संक्रांतीचा काळ सांगते. भोगीच्या दिवशी म्हणजे 14 तारखेला रात्री 2:30 वाजता पर्व काळ चालू होणार आहे. म्हणजे 15 तारखेला दिवसभरात तुम्ही कधीही सकाळपासून संध्याकाळपर्यंत मकर संक्रांतीची पूजा करू शकता. मकर संक्रांतीचं रूप कसं आहे, खरं तर प्रत्येक मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी घातली जाते. पण ज्यांनी ज्यांनी साडी घेतलीये किंवा ज्यांच्या घरात आहे, ह्या वर्षी फक्त काळ्या रंगाची साडी नेसायची नाही. बघा कुठल्याच पूजेला काळ्या रंगाची साडी नेसत नाही, मग मकर संक्रांतीला काळ्या साडीची परवानगी का आहे. तर आतापासून ना उन्हाळा बघा, तुम्हाला काल आज मध्येच जाणवलं असेल ऊन वाढायला लागलेलं आहे. पण खरं तर पूर्वीच्या काळी पूर्ण जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातही थंडी असायची. मग पांढरे कपडे आपण उन्हाळ्यात घालतो गरम व्हायला नको, मग थंडीत कुठले कपडे घालतात, काळ्या रंगाचे. त्याच्यामुळे फक्त मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी घालायची परवानगी होती. पण ह्या वर्षी संक्रांतच जी येते ती काळ्या रंगाची साडी घालून आली, त्यामुळे चुकूनही ह्या वर्षी कोणीही मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसायची नाही. तिचं रूप कसं आहे, तर ह्यावेळेस मकर संक्रांत ही वृद्ध अवस्थेत आहे. त्याच्यामुळे आपल्या घरातली जी वृद्ध मंडळी आहे त्यांची वर्षभरामध्ये तब्येतीची काळजी घ्यायची. म्हणजे आपण म्हणतो ना यावर्षी संक्रांत कोणावर आहे, तर ती थोडीशी वृद्ध लोकांवर गेली, काळजी घ्यायची, काहीच त्रास होणार नाही. तिने हातामध्ये भाला घेतलेला आहे आणि सौंदर्यासाठी गळ्यामध्ये सोनं घातले, त्यामुळे ह्या वर्षी सोनं आणि चांदी याचे भाव वाढणार आहे. त्यामुळे कोणी जर प्लॅनिंग मध्ये असेल की आपल्याला थोडं सोनं घ्यायचंय तर आत्ताच घ्या. मागच्या वेळेस मी सांगितलं की 2024 मध्ये घरांचे भाव वाढणार आहे, त्यामुळे घर घेणं, सोनं चांदी घेणं ह्या वर्षी फायद्याचं राहणार आहे. ही कुठून येत आहे, ही उत्तर दिशेकडनं, म्हणजे आपल्या मठाची ही उत्तर दिशा आहे, उत्तर दिशेकडनं दक्षिणेकडे येत आहे. मग ती जिकडून येते आहे तिकडची लोक सुखी होणार आहे. बघा उत्तर भारत आपल्याकडे कुठे आहे ना, वरच्या बाजूला आहे, जिकडे यूपी वगैरे तो भाग आहे, दिल्ली, आणि तिथं काय होणार आहे, राम मंदिराची स्थापना होणार आहे. ती लोक म्हणजे आपण, माझ्या अंगावर आत्ता काटे येत आहे,
की रामाची 500 वर्षाचा काळ जायला लागला होता. जेव्हा काल मी असाच विचार करत होती की 500 वर्षानंतर रामाची स्थापना परत होणार आहे, ती स्थापना होणारच नाहीये, ती तिथेच होती, फक्त वरती काहीतरी होतं ते काढून आता परत तिथे महाराजांची किंवा रामाची मूर्ती येणार आहे. एकदा काय झालं होतं, रावणाचं आणि रामाचं भांडण झालं होतं, त्यात रामाचा विजय झाला होता. पुन्हा 500 वर्षांनी आज रामाचा विजय होता. 22 तारखेला कळंबोलीमध्ये मला वाटतं कुठेतरी मोठी शोभायात्रा निघणार असेल. आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपणही, नाही त्या लोकांनी आमंत्रण दिलं, आपणही जायचंय. माझ्या रामाचा आत्मराम आहे हा, तर त्याची स्थापना होणार आहे. कळंबोलीमध्ये भारत गॅसच्या बाजूला जे रामाचं मंदिर बऱ्याचशा लोकांना माहिती असेल, त्यांनीही हाच मुहूर्त घेतलेला आहे. तिथे म्हणजे मी पूर्वी तिकडे राहायची, पूर्ण कळंबोली प्रसादासाठी यायची, एवढा मोठा उत्सव असतो. खोपोलीचे गणेश महाराज येणारे, त्यांच्या हस्ते ह्या रामाच्या मूर्तीची स्थापना होणार आहे. आमंत्रणाची वाट बघायची नाहीये, सरळ तिथे शोभायात्रा निघेल आणि दर्शनासाठी जायचंय. तर मी ह्या मुद्द्यावर होती की उत्तरेकडनं ती दक्षिणेकडे चालली, म्हणून उत्तरेकडचा भाग जो भारतातला आहे तो सुखी होणार आहे, सोनं चांदी महाग होणार आहे. ह्या काळामध्ये काळं वस्त्र परिधान करायचं नाहीये, ती जातीने ब्राह्मण आहे. मग जात ब्राह्मण म्हणजे काय आहे? ब्राह्मण कोण असतो? जो ज्ञान देणारा असतो तो ब्राह्मण असतो. म्हणजे ह्या वर्षीचे ज्ञानी लोक आहे, जी विद्वान लोक आहे, त्यांच्यासाठी अतिशय चांगला काळ आहे. मग मी ज्ञानी नाहीये, मी खूप वाचत नाही, मी विद्वान नाही, पण आपण ज्ञानी तर होऊ शकतो ना. वेगवेगळे ग्रंथ पुस्तकं वाचले तर आपण ज्ञानी होऊ शकतो. मग हा काळ मला चांगला जावा यासाठी मी मठातनं एखादा ग्रंथ विकत घेणार आहे आणि तो वाचून वाचून मी ज्ञानी होणार आहे. देशासाठी हे वर्ष कसं आहे, तर पूर्ण जगामध्ये देश आपला श्रेष्ठ स्थानावर जाणार आहे, त्याचे सगळ्यांशी संबंध चांगले होणार आहे. तुम्ही आत्ताच परवा जे पंतप्रधान मोदी यांचं मालदीवची जी घटना झाली आहे, तिथे कुठेतरी भारताचं श्रेष्ठत्व सिद्ध झालंय. इतर देशांशी त्यांचे संबंध चांगले होणार आहे. जी संक्रांत आहे तिने डोक्यावर, माथ्यावर हळदीचा टिळा लावलाय. हळद काय आहे? धान्य आहे. त्यामुळे ह्या वर्षी धान्य खूप पिकणार आहे, पण थोडासा दुष्काळ असणार आहे. दुष्काळ याच्यासाठी असणार आहे की मागच्या वर्षी पाऊस पडला नाही, आपण बघितलाय. त्यामुळे मी नेहमी एक विनंती करत असते की नळाचं काम झालं की नळ बंद करा. स्पेशल मी एलर्जीचं नाव याच्यासाठी घेते की तिथे नळ चालू जे ठेवतात पाणी जायपर्यंत, आपल्याला पाणी नाही वाचवायचंय, पण माझ्या घरातला पैसा तर वाचला पाहिजे ना. जेवढं पाणी तुम्ही खर्च कराल तेवढा पैसा तुमच्या घरामध्ये खर्च होणार आहे. मग कमीत कमी पाणी वापरायचा प्रयत्न करायचा आहे आणि पैसा वाचवायचा आहे. धनधान्य मुबलक प्रमाणात येणार आहे. हा जो संक्रांतीचा काळ कशासाठी आहे? वर्षाचा शेवट येतोय, याच्यामध्ये मी दान धर्म जेवढं करणार आहे तेवढं पुढच्या जन्मामध्ये सूर्य मला ते, हा सूर्याचा सण आहे, आता सूर्यनारायणाची उपास पण चालू होती, तर तेवढं मला सूर्यनारायण परत करणार आहे. ह्या उद्देशाने तरी धनधान्य, स्टीलचे भांडे, गरिबांना जे आपण तिकडे झोपडपट्टी वगैरे आहे ना, ते एखादे डीमार्ट मध्ये खूप महाग नाही आहेत ब्लँकेट, तर त्यांना गरम कपडे, विचार करायचा की जर मला घरामध्ये राहून थंडी वाजत असेल तर एक जीव, आपली संस्कृती एवढी छान आहे की तिथं दान धर्म, आपल्याकडे जो प्रसाद असतो तो प्रत्येक गुरुवारी कोणीतरी देत असतो. ते देण्यामागचा उद्देश काय असतो? प्रत्येकाच्या मुखामध्ये घास घास अन्न त्यांच्या घरातलं जावं, ही आपली संस्कृती मंदिरापासून चालू होते. तर दान द्यायचं आहे तिळाचं, गुळाचं. जी तुम्ही सुगड पुजतात ना, ते सुद्धा दानामध्येच येतं. त्यानंतर जो आपण वाण देत असतो, त्यानंतर बघा आपल्याकडे हळदी कुंकू असतं, त्या हळदी कुंकाला फक्त प्रयत्न करा की प्लॅस्टिकची वस्तू दान देऊ नका, कारण त्याला काही शास्त्र नाही. स्टीलचा चमचा द्या, वाटी काहीतरी द्या, एखाद्याला उपयोगी पडेल ना अशी वस्तू द्या. नाही तर हळद कुंकू घेतल्यावर बाहेर आल्यावर काय दिलंही नाही बोलतात की नाही बायका. मला खूप अनुभव नाहीये, पण एक मानसिकता सांगते की एखाद्याला भले 11 बायकांना बोलवा, पण अशी वस्तू द्या ना की त्यांनी आठवण काढली पाहिजे. खरंच एवढ्या हळदी कुंकवाला गेले किंवा बऱ्याच ठिकाणी काय करतात, 4-5 मैत्रिणी एकत्र येतात, पैसे गोळा करून तशा पद्धतीने करा. नाही तर आपण मठामध्ये हळद कुंकू करूया, तुळशीचं रोप देऊ शकतो. पण ते याच्यासाठी आहे की दान धर्म, म्हणजे आपल्या संस्कृतीने आपल्याला संस्कार टाकून ठेवले की दान करायचंय, ते देतो. म्हणजे आपल्याकडे बायका येतात, हळद कुंकूचं दान होतं, तिळगुळ देत असतो आपण, त्याच्याबरोबर वाटी, फूल, ह्या सगळ्या गोष्टींची दान द्यायची.
जमलं तर भूमी दान द्यायची आहे, गाय दान द्यायची आहे, गाईला घास दान द्यायचा आहे. एखाद दोन पदार्थ राहिले असतील तर मी इथे लिहिलंय. एक आणखी महत्वाचा पदार्थ की जे सूर्य आहे त्याचं एक जे प्रतीक आहे तो तांब्या आहे. तांब्याचं भांडं असतं ना, ते भरून तीळ आणि शक्य झाल्यावर त्याच्यावर सोन्याचा मणी, मला वाटतं 500-1000 रुपयापर्यंत तो मणी मिळत असेल. आपलंच कोणी नातेवाईक असेल, जवळची मैत्रीण असेल, कोणी पण, तर त्याला सुवर्ण, सगळ्यात श्रेष्ठ दान हे सुवर्ण दान असतं. तर एक सोन्याचा मणी तर आपण देऊ शकतो. आपलीच मुलगी असेल तर जरा मोठा दागिना घ्या आणि त्याच्यामध्ये तुमचं दान पण होतं आणि मुलीला दिलं पण जातं. अशा पद्धतीने आईला दान द्या. मी मागे अधिक महिन्यात सांगितलं होतं की आईला सोन्याचा मणी दान द्यायचा असतो. जिने जन्म दिलेला आहे, बघा म्हणजे मी नेहमी सांगते की आईचा स्वभाव कसा असतो ना, 4 साड्या आल्या ना, त्यातली चांगली साडी ती आपल्यासाठी काढून ठेवते. जाताना मोजून एक साडी देत नाही ती. 2-3 म्हणजे माझ्या आईला एवढ्या साड्या यायच्या ना, माझे वडील खूप मोठ्या पोस्टवर होते. तर तिच्या कितीतरी साड्या, घेऊन जा तुला, घेऊन जा, असं तिचं देणं असायचं. म्हणजे आई देताना जाताना पिशवीत शेवटचं एक गोणी भरून देतात बघा गावाला गेल्या, थोडीशी डाळ पण देणार, धान्य पण देणार, हे पण घेऊन जात. ते आई कधी मोजते का? आणि जेव्हा आपली उलटी वेळ येते द्यायची, आपण किती मोजून मोजून देत असतो ना. पण आईसारखं जगात कोणीच नाही. तिच्या घरात जे जे चांगलं ना, हे मला लागत नाही, हे घेऊन जा, मसालाही घेऊन जा, सगळं थोडं 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 बांधून देत असते. तर त्या आईला तुम्ही हे दान देऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टींचं फळ दिलंय. ज्या वस्तू तिने धारण केलेलं आहे, म्हणजे सोनं धारण केलेलं आहे, जिथून ती आलेली आहे, सोनं चांदी, आणि ती कशावर आली आहे, ती घोड्यावर आलेली आहे आणि सिंहिणी, अशी 2 वाहनांवर आलेली आहे. तर ज्याला शक्य आहे त्याने घोड्याचं दान करायचं आहे, सिंहिणीचं दान करा असं मी म्हणणार नाही. याच्यात देशाचा पराक्रम वाढणारे काय काय दान करायचं त्या गोष्टी मी इथे लिहून ठेवलेल्या आहेत.